नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज एका अगदी वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. हा विषय आहे लाल छटा विरताना. पहाट उगवते तेव्हा ती केवळ प्रकाश घेऊन येत नाही, ती येते एक जाणीव घेऊन. ती सांगते, अंधार कायमचा नसतो. काळोख कितीही दाट असला तरी त्याच्या कडांना सोनेरी किनार असतेच. आज भारताच्या रेड कॉरिडॉरमध्ये अशीच एक पहाट आकार घेताना दिसते. हळूहळू पण निश्चयानं. मंडळी, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील एका चिमुकल्या पाड्यावर त्या दिवशी काहीतरी वेगळं घडत होतं. जिथं कधी संध्याकाळ झाली की भीतीचा पडदा पसरायचा, तिथं एका पडक्या शाळेच्या छतावर तिरंगा डौलानं फडकत होता. एका म्हाताऱ्या आदिवासी आजीनं आपल्या नातवाचा हात धरला होता. त्या मुलाच्या हातात बंदूक नव्हती, तर अक्षर ओळख करून देणारी पाटी होती. तिच्या डोळ्यातलं पाणी दहशतीमुळे आलेलं नव्हतं, ते होतं नव्या भविष्याचं समाधान. कधी काळी पश्चिम बंगाल ते आंध्र प्रदेश असा पसरलेला हा लाल पट्टा केवळ भौगोलिक नव्हता, तो होता उपेक्षेचा, असंतोषाचा आणि हिंसेच्या चक्रव्यूहाचा पट्टा. झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, गडचिरोली या भागात अनेक वर्ष विकासाची पावलं पोहोचलीच नाहीत. परिणामी स्थानिक समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना वाढत गेली आणि त्याचा फायदा घेऊन माओवादी विचारसरणीनं आपली पाळंमुळं घट्ट रोवली. मंडळी, या संघर्षात अनेक निरपराधांचे जीव गेले, तर अनेक तरुण हिंसेच्या मार्गाला लागले. कित्येक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले. हा इतिहास अतिशय वेदनादायी आहे आणि तो विसरून चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्यांनी आदिवासींचा वापर फक्त आपला स्वार्थ साधून घेण्यासाठीच केला आहे. माओवादी आणि सुरक्षा दलं यांच्यात जेव्हा जेव्हा संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा तेव्हा त्यांनी निरपराध अशा आदिवासींना पुढं केलं आणि त्यांचे हकनाक बळी गेले. आजपर्यंत माओवाद्यांनी हजारो निष्पाप नागरिक, सुरक्षा रक्षक, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची हत्या केली. या भागातील सधन जमीनदारांचा अन्याय ही तर नेहमीची गोष्ट. हा अन्याय या प्रदेशातल्या लोकांनी वर्षानुवर्ष सहन केला. गरीब शेतमजुरांची प्रचंड पिळवणूक करण्यात आली. त्यांना शिक्षणापासून आणि सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात आलं. शेवटी या शेतमजुरांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी जमीनदारांच्या घरांवर हल्ले करून अनेक जमीनदारांना ठार मारलं. त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या. आणि अशा पार्श्वभूमीवरच तेलंगणातील पोचमपल्ली इथून आचार्य विनोबा भावे यांनी आपली बोधान चळवळ सुरू केली होती. अनेक वर्षांपासून या भागातली जनता दहशतीखाली जगत होती. आता ते लोक मोकळा श्वास घेऊ शकतील. माओवादाची समस्या संपली आहे असं सरकारनं नुकतंच जाहीर केलं आहे. 10-12 वर्षांपूर्वी
अगदी अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि अतुलनीय साहस यामुळेच शक्य झाली आहे असं म्हणता येईल. नक्षलवादाचा प्रभाव अनेक भागात कमी झाल्याचं चित्र समोर येत आहे. बस्तरसारख्या अनेक ठिकाणी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकांनी निर्भयतेनं तिरंगा फडकावला आहे. होळीसारखे पारंपरिक सण या भागात उत्साहात साजरे केले गेले. हा बदल केवळ सुरक्षा कारवायांमुळे नाही, तर विकासाच्या वाढत्या सोयीसुविधांमुळे सुद्धा घडतो आहे मंडळी. दुर्गम भागात रस्त्यांचं जाळं विस्तारलं आहे, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या, मोबाईलची कनेक्टिव्हिटी सुधारली, शाळा, निवासी विद्यालयं, आरोग्य केंद्र यामुळं स्थानिकांना पर्याय उपलब्ध व्हायला लागले. मुख्य प्रवाहात या आवाहनाला प्रतिसाद देत काही तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून नवं आयुष्य स्वीकारलं. बंदुका टाकून देऊन समाजाच्या विकासाचं कार्य हाती घेतलं. हा बदल केवळ भौतिक बदल नाही, तो मानसिक आणि सामाजिकही आहे. संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. अशा रीतीनं उपेक्षितानं आपलं मानण्याची ही वृत्ती प्रत्यक्ष कृतीत उतरली, तेव्हाच हा बदल शक्य झाला. सरकारनं माओवाद्यांच्या ताब्यातला रेड कॉरिडॉर जवळपास नष्ट केला आहे. माओवाद्यांच्या लष्करामुळे लोकांना भीतीच्या छायेत जगावं लागत होतं. ते लष्करही आता नेस्तनाबूत झालं आहे. त्यांचे बरेच वरिष्ठ नेते ठार झाले आहेत. असं असलं तरी माओवाद संपला असं पूर्णपणे समजता येणार नाही. तसं म्हणणं कदाचित धाडसंही होईल, कारण ही वेळ अत्यंत सावध राहण्याची आहे. जंगलातील युद्ध संपलेलं असलं तरी येत्या काळात शहरांमध्ये एका अगदी वेगळ्या प्रकारच्या संघर्षाची सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माओवादी समाजातील सर्वच घटकात फ्रंट संघटना स्थापन करून लक्षावधी जनतेला अप्रत्यक्षपणे माओवाद्याला आणि माओवाद्यांना मदत करण्याचं षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संघर्ष जंगलातून कॉन्क्रीटच्या जंगलात स्थलांतरित होऊ शकतो. समाजातील लोकांचा बुद्धिभेद करण्याचं काम समाजातीलच काही बुद्धिजीवी लोक करू शकतात आणि अप्रत्यक्षपणे या माओवाद्यांना साथ देऊ शकतात. म्हणूनच सावध राहावं लागणार आहे. या उगवत्या प्रकाशासोबत सजगतेची सावलीही तितकीच आवश्यक आहे. हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या प्रवृत्ती ओळखणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच हिंसेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पातळीवर समर्थन मिळू नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. लोकशाहीत विचार स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी ते माणुसकी, शांतता आणि राष्ट्रीय हित यांच्या चौकटीतच फुललं पाहिजे. म्हणूनच पुढील काळात विकासासोबतच विवेक, अधिकारांसोबत जबाबदारी आणि स्वातंत्र्यासोबत सजगता ही मूल्य जपणं आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी माओवाद्यांचं आणि आदिवासींचं विचार परिवर्तन घडवून आणावं लागणार आहे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा लागणार आहे. संवाद, विश्वास आणि सहअस्तित्व हेच या नव्या पहाटेचं खरं अधिष्ठान आहे. आणि तरीही या मोठ्या परिवर्तनाचं खरं चित्र कुठं दिसतं? ते दिसतं गडचिरोलीच्या त्या दुर्गम खेड्यातील एका आजीच्या घराच्या उंबरठ्यावर. तिचे 3 मुलगे, एक जंगलात,
एक सुरक्षा दलात आणि एक शेतात. ती मात्र रोज पहाटे दिवा लावणारी, कोणासाठी प्रार्थना करावी हेही न ठरवू शकणारी. अशीच वर्षानुवर्षे गेली. पण एक दिवस जंगलातून आलेल्या मुलानं शस्त्र खाली ठेवलं, आत्मसमर्पण केलं. त्या दिवशी त्या आजीनं दिवा लावला, डोळ्यासमोर हात जोडून प्रार्थना केली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या थरथरत्या हातांनी लावलेला तो दिवा, तोच खरा त्या दिवशीचा उगवतीचा रंग होता. लाल रंगावर चढणारा सोनेरी सजगतेचा आणि माणुसकीचा रंग होता. तर मंडळी, असा हा आशावादी असणारा बदल, आपल्या सगळ्यांनाच हवासा वाटणारा बदल होतो आहे. त्याचं आपण स्वागत करूया. मी विश्वास देशपांडे. आज आपण इथंच थांबूया. आजच्या पुरता आपला निरोप घेतो आहे, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले के होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दाल चढ़ा दिया ना.